तर आता काकूंचं क्रिएटिनिन वाढलेलं आहे आणि प्रोटीन जाते लघवीतून. तर या 2 गोष्टी हे दाखवतात की काहीतरी किडनीचा प्रॉब्लेम आहे. आता आपल्याला सुरुवात कशी करायची की हा प्रॉब्लेम रिव्हर्स होणार आहे का नाही होणार आहे. काही किडनीचे प्रॉब्लेम असतात जे ट्रीटमेंटमुळे पूर्ण रिव्हर्स होतात, काही प्रॉब्लेम अर्धवट रिव्हर्स होतात. जर एखादा प्रॉब्लेम आपल्याला रिव्हर्स करता आला नाही तरी किडनीचं जे काही फंक्शन चालू आहे ते फंक्शन तसंच राहावं, ते जास्त अजून खराब होऊ नये म्हणून पण आपण ट्रीटमेंट देत असतो, ज्याला आपण सीकेडी म्हणतो, क्रोनिक किडनी डिसीज, की किडनीचा आजार जुना आहे पण तो पुढे जाऊ नये म्हणून आपली ट्रीटमेंट असते. पण ट्रीटमेंटचा एक भाग म्हणजे ब्लड प्रेशर कंट्रोल करणं, दुसरा भाग म्हणजे पथ्य पाळणं, तिसरा भाग म्हणजे रेग्युलर तपासण्या करणं आणि जी औषधं सांगितली आहेत, ज्या गोळ्या सांगितल्या त्या वेळच्या वेळेला घेत राहणं. ते असे. तर आता आपण आपल्या बाबतीत जे या सगळे रिपोर्ट पाहिले, मी रिपोर्ट पाहिल्यावर आता एक जो आपला राहिलेला आहे तो म्हणजे पेट स्कॅन करायचा. तर पेट स्कॅन करून घेऊ आपण आणि मग त्यानंतर त्या लिम्फ नोडचं काय ते कळेल आपल्याला.